हॅलो. नमस्कार ट्रेडर्स. मी प्रशांत हिरवे. स्नायपर ट्रेडर्स या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सो आपण बिहाइंड द चार्ट्स म्हणजे एक बेसिक लेवलचं अंडरस्टँडिंग, प्राइस ॲक्शन, सप्लाय अँड डिमांड आपण अशी लिस्ट तयार केली. आपण प्लेलिस्ट क्रिएट केली त्याच्यामध्ये आपण प्राइस ॲक्शन, डिमांड झोन, व्हॅलिड डिमांड झोन, व्हॅलिड सप्लाय झोन, एंट्री एक्झिट, टाइम फ्रेम अनालिसिस हे आपण अंडरस्टँड केलं. बट आता ही एक सिरीज आपण ॲडव्हान्स क्रिएट करतोय ज्याच्यामध्ये असे काही हिडन टोपोलॉजी आहेत किंवा काही फुटप्रिंट्स आहेत जे आपल्याला आत्ताच्या करंट मार्केटमध्ये अंडरस्टँड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिकली आत्ताचं मार्केट जे आहे काही न्यूजमुळे खूप फ्लक्च्युएट होते. आज डोनाल्ड ट्रम्प काही पॉइंट्स पुट करतात किंवा रशिया अजून काहीतरी गोल्डमध्ये सेलिंग करतं किंवा इस्रायल अँड US इराणवरती किंवा असं काही प्लॅनिंग करत आहे. ठीक आहे. आता जस्ट नाव एक न्यूज ऐकली की ट्रम्प चायना व्हिजिट करतोय. दिस इज व्हेरी फर्स्ट टाइम इट्स हॅपनिंग. बट हे जे काही सगळे ग्लोबल सेंटिमेंट्स आहेत ह्याचा इफेक्ट सध्या मार्केटवरती खूप चालू आहे. इंडियन मार्केटमध्ये पण त्याचा म्हणजे त्याचा इफेक्ट दिसून येतो. मग आता अशा फॉर्मॅटमध्ये जर आपण इंट्राडे करत असेल किंवा स्विंग करत असेल, पोझिशनल करत असेल, इवन डोनाल्ड ट्रम्पच्या एका न्यूजमुळे माझं मोठा एसएल गेला HDFC मध्ये. इवन मी प्रिव्हियस डेला चांगलं 10 केला प्रॉफिट होतो. दुसऱ्या दिवशी जी न्यूज आली ते डायरेक्ट कॅन्डल अप, डायरेक्ट कॅन्डल्स अप. इंडिया आणि US ट्रेड डील झाली ती. सो पर्याय नाही तिथे, आपल्याला एसएल घेण्याशिवाय पर्याय नाही. मग आता काय करणार? होल्ड तर करू शकत नाही आपण, म्हणजे ऑप्शन तरी होल्ड करू शकत नाही कारण फेब्रुवारी छोटा महिना आहे. प्राइस ॲक्शन टाइम डिके होत राहतो जेव्हा एक्सपायरी येते जवळ तो. सो अशा मार्केटमध्ये आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर आपल्याला नक्कीच अजून थोडं थॉट प्रोसेस चेंज करणं खूप गरजेचं आहे. आता या ॲडव्हान्स प्राइस ॲक्शनमध्ये आपण फर्स्ट काय अंडरस्टँड करणार आहे? आता ह्या सिरीजमध्ये मी जवळपास कॅन्डल स्ट्रक्चर्स जे तयार होतात, सेलिंग जे तयार होतं किंवा सेलिंग अचानक एखादी मोठी रेड कॅन्डल होते बट त्याच्यानंतर छोट्या रेड कॅन्डल्स तयार होतात किंवा एखादा हायर टाइम फ्रेम अनालिसिस मधून एक शार्प सेलिंग येते. ती शार्प सेलिंग आल्यानंतर ती सेलिंग अशा एका फॉर्मॅटमध्ये चेंज होते की एक रेड कॅन्डल असते तर त्याला इंगल्फ करणारी एक बुलिश कॅन्डल असते, परत एक रेड कॅन्डल थोडी तयार होते, परत एक बुलिश इंगल्फिंग कॅन्डल तयार होते, परत रेड कॅन्डल तयार होते, त्यांची एसएल खातात, परत एक बुलिश इंगल्फिंग. म्हणजे असे जे काही फॉर्मॅट्स असतात हा फॉर्मॅट आपण अंडरस्टँड करणार आहे. जर समजा एखादा हायर टाइम फ्रेमचा सप्लाय झोन एका हायर टाइम फ्रेमच्या डिमांड झोन मध्ये येतो तेव्हा तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतो, कसा रिॲक्ट करतो, तो एक पार्ट बघणार आहे. दुसरी गोष्ट, जिथे कन्सोलिडेशन असतं मार्केटमध्ये, एक टॉप म्हणजे त्या कॅन्डलचा किंवा त्या झोनचा टॉप आणि लो जो असतो, त्या टॉप आणि बॉटम मध्ये सगळे रिटेलर्स, स्मॉल इन्स्टिट्यूशन्स यांचे एसएल्स पेंडिंग असतात. जर समजा मी बाय साईडचा ट्रेड असेल माझा तर माझा सेल साईडचा हा एसएल असतो, आणि जर माझा शॉर्ट साईडचा जर ट्रेड असेल तर माझा हा बाय साईडचा ट्रेड असतो. आता इंडियन मार्केटमध्ये जर आपण लिक्विडिटी जर बघितली तर एसएल हंटिंग किंवा लिक्विडिटी स्वीप होणं, तेव्हा त्या ज्या कॅन्डल तयार होतात ते एवढ्या पण शार्प क्रिएट होत नाहीत जेवढ्या गोल्डमध्ये, बिटकॉइन्समध्ये ज्या तयार, कारण तिथे कम्प्लीट ग्लोबल
इंडस्ट्री त्याच्यावरती ट्रेड करते. नंबर ऑफ इन्स्टिट्यूशन्स असतील, प्रायव्हेट अकाउंट्स असतील किंवा म्हणजे JP मॉर्गन असतील, ब्लॅक रॉक असतील, असे अशी जी काही सगळी मंडळी आहेत, तेवढं सगळ्यांचं मोठं व्हॉल्यूम आहे. त्याचबरोबर आपली इंडियन पीपल, US पीपल, रशियन, एशियन असे जेवढे काही पीपल्स आहेत, रिटेलर्स, ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. त्याच्यामुळे कसं असतं, त्याच्यामध्ये जर समजा एखादा एसएल हंट झाला तर तो डाऊन साईडला खूप मोठी रेड कॅन्डल करतो किंवा अप साईडला खूप मोठी ग्रीन कॅन्डल करतो अचानक. हे डिपेंड आहे सगळं लिक्विडिटी स्वीप, लिक्विडिटी गॅप, ग्रॅप. सो हा एक पार्ट झाला. आता फर्स्ट अटेम्प्टला आपण हे अंडरस्टँड करणार आहे की इक्विटी मार्केटमध्ये सप्लाय, डिमांड, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं अपमूव्ह येण्याचं जे फॉर्मॅट आहे किंवा डाऊनवर्ड येण्याचं जे फॉर्मॅट आहे ते, ठीक आहे, हे आपण आता अंडरस्टँड करू. सो फॉर एक्झाम्पल, आता एखादा स्टॉक किंवा मार्केट आपल्याला हे माहिती आहे की तो अप मूव्ह जाताना कसा जातो, अप, साइडवेज म्हणजे डाऊन साइड थोडंसं, हायर हाईज, हायर हाईज, हायर हाईज. ओके, अशा फॉर्मॅटमध्ये अप मध्ये येतो. त्याच पद्धतीने जेव्हा तो डाऊन साइडला येतो तेव्हा लोअर लोज, लोअर लोज, लोअर लोज, लोअर लोज असं करत येतो. आता हायर हाईज आणि हायर लोज म्हणजे काय असतं, हे बघा, हा जो नवीन हाय तयार झाला आणि हा जो हायर हाय तयार झाला, ठीक आहे. आता हा हायरचा टॉप आहे म्हणजे हा नवीन हाय आहे. या हायला या झोनने तोडून वरती क्लोजिंग दिली आणि हा जो हाय आहे या हायला ह्या झोनने खाली क्लोजिंग दिली का, नाही. म्हणजे कंटिन्युअसली काय करतोय तर हायर हायज असा क्रिएट करून वरती जाते. इथे काय, प्रत्येक वेळी नवीन लो तयार झालाय. इथे प्रत्येक वेळी नवीन हाय तयार झालाय बघा. इथे प्रत्येक वेळी नवीन हाय तयार झालाय. इथे प्रत्येक वेळी नवीन लो तयार झालाय. म्हणून ह्याला लोअर लोज म्हणतात आणि ह्याला हायर हायज म्हणतात. तर मार्केट असं काम करतं. ठीक आहे, हे तर आपल्याला माहिती आहे की अप ट्रेंड अँड डाऊन ट्रेंड. अजून एक मार्केट आहे ते काय, हे झालं साइडवेज, बरोबर, हे झालं साइडवेज. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या हायर सप्लाय मधून, हायर झोन मधून प्राइस काय होते, रिॲक्ट झाली. हायर टाइम झोन मी असं कन्सिडर करतो, तो मंथली असेल, वीकली असेल, क्वार्टरली असेल, इयरली तर मग एकदम शार्प फॉल असतात. ठीक आहे, म्हणजे त्यांचं फॉल कंटिन्युअस राहतो. जर समजा हायर टाइम फ्रेमचा जर सप्लाय झोन रिॲक्ट करत असेल आणि त्याचा जर सप्लाय कंटिन्युअस म्हणजे असा रेड येतोय, रेड रेड असं कंटिन्युअस त्याचा सप्लाय चालू आहे आणि बरोबर त्याच्या डाऊन साईडला एखादा मंथली, वीकली डिमांड झोन पण आहे. सो एका पर्टिक्युलर मिडल पॉइंटला बघा, हा सप्लाय झोन स्लो 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 हळू 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 असा तयार होतो. बेस कॅन्डल, बेस कॅन्डल, बेस कॅन्डल असा तयार होतो. आता मंथली, इयरली, क्वार्टरली अशा डिमांड झोन मध्ये जेव्हा प्राइस येते तेव्हा ती प्राइस लगेच अशी जात नाही. ती प्राइस काय करते, पहिल्यांदा डाऊन साइड येते, डीप येते, डीप आल्यानंतर थोडीशी साइडवेज जाते. ठीक आहे, थोडीशी साइडवेज जाते. साइडवेज गेल्यानंतर एका पर्टिक्युलर पॉइंटला हा त्याचा साइडवेज झोन जो असतो तो काय करतो, तोडतो. आणि जर समजा ह्या लेवलचा किंवा ह्या लेवलचा एखादा सप्लाय झोन, दोन सप्लाय झोन जर समजा ह्या झोनने तोडले आणि जर समजा काही दिवस ह्याचा जो पर्टिक्युलर लो आहे ह्याच्यात खाली जरी समजा जर क्लोजिंग दिली नसेल एका रेड कॅन्डलने, तर याचा अर्थ ह्याच्यामध्ये आता अपमूव्ह येण्याचे चान्सेस जास्त आहेत. अपमूव्ह येण्याचे चान्सेस
जास्त आहेत. ओके, देन त्याच्यानंतर ह्या कॅन्डल नंतर आपल्याला ह्या लेवलला नाही उतरायचंय. आपल्याला पहिल्यांदा हे महत्वाचं आहे की जेव्हा कॅन्डल स्ट्रक्चर हे फॉर्म झालेलं आहे, एक झोन, एक सप्लाय येतोय, डाऊनसाइड मुवमेंट आहे, त्या डाऊनसाइड मुवमेंट नंतर एका कोणत्या पर्टिक्युलर टाइम नंतर तो सप्लाय स्लो झालाय, तो सप्लाय स्लो झाल्यानंतर ती प्राइस साइडवेज गेली. साइडवेज गेल्यानंतर त्या प्राइसने तो त्याचा जो कन्सल्टेशन झोन आहे तो तोडून एक्झॅक्टली कोणत्या ठिकाणी क्लोज केलेला आहे, इथपर्यंत आपल्याला मॉनिटर करायचं आहे. ह्या लेवलपर्यंत, ह्या लेवलपर्यंत आपल्याला मॉनिटर करायचं. आपल्याला हे तर कुठे सुद्धा एंट्री घ्यायची नाही. लेट्स आता एंट्री घ्यायची कधी? जर समजा ह्या झोन नंतर जर समजा परत प्राइस डाऊन आली आणि स्लो डाऊन आली, एका ह्या पर्टिक्युलर झोन मध्ये कुठेतरी डिमांड झोन असणार आणि तो असणारच, ही गॅरंटी. ह्या डिमांड झोन मध्ये आपली एंट्री असली पाहिजे आणि ह्या सगळ्या कन्सोलिडेशनच्या खाली आपला एसएल असला पाहिजे. मग ही आपली एंट्री व्हॅलिड आहे. इथून मग आपण मॅक्झिमम, जर समजा मंथली डिमांड झोन मध्ये आपल्याला एंट्री मिळत असेल तर याचा अर्थ मॅक्स टू मॅक्स सप्लाय झोन आपल्याला टार्गेटसाठी जो बघायचा आहे तो असेल आपला मंथलीच असेल, मेजरली मंथली असेल. ओके, आय होप हा पॅटर्न थोडासा कळाला असेल. आता हा पॅटर्न चार्ट वरती कसा दिसतो आपण एक बघूया. मी जस्ट एक फाइंड आउट केलं. माझा एक आवडता स्टॉक आहे JSW एनर्जी. मी डिलीट मारतो सगळं, आय डिलीट इट. आता JSW एनर्जी बघा, सध्या ह्या लेवल पासून हा एक टॉप दिसतोय मला, ह्या टॉप पासून कंटिन्युअस डाऊनसाइड मुवमेंट चालू आहे तिची, कंटिन्युअस डाऊनसाइड मुवमेंट चालू आहे. आणि जर बघितलं तर हा एक साइडवेज चालू आहे, साइडवेज इथे गेलाय, साइडवेज गेलाय बघा, अजून साइडवेज मध्येच आहे. ठीक आहे, मी जरा टॉप डाऊन अप्रोच बघूया आपण. 12 इयरला बघूया, एक इयरली टाइम फ्रेम मध्ये. इयरली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर इथे एक सप्लाय झोन आहे, म्हणजे सेलर्स ऍक्टिव्ह आहे तिथे. ह्या कॅन्डलने तर ऑलमोस्ट हा सगळा झोन संपवलाय, म्हणजे उलटी हॅमरच झाली. मग इयरली जर डिमांड झोन चालायचं असेल तर डिमांड झोन आपल्याला इथे दिसतोय हा रॅली बेस रॅली रेली. म्हणजे जर समजा ह्यात प्राइस आली तर आपल्याला एंट्री मारायची आहे. ओके, थोडस 6 मंथला जाऊया. 6 मंथला गेल्यानंतर बघा इथे एक्झॅक्ट पिन पॉइंट आपल्याला एंट्री दिसते. ओके, आता बघा आपण जेव्हा 1 इयरच्या टाइम फ्रेम मध्ये होतो तेव्हा आपल्याला एक डायरेक्ट रेड कॅन्डल दिसत होती शार्प. पण जेव्हा आपण हाफ इयरलीच्या टाइम फ्रेम मध्ये गेलो तेव्हा काय दिसते, एक हाय बुलिश इंगल्फिंग कॅन्डल आहे, बुलिश इम्पल्सिव्ह कॅन्डल म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर जी रेड कॅन्डल झाल्या प्रत्येक हाफ इयरली, म्हणजे ह्या वर्षी एकदम थोडस सेलिंग झाले, या वर्षी अजून थोडं सेलिंग झालं, या वर्षी म्हणजे ह्या वर्षी इन द सेन्स ह्या 6 महिन्यात बघा सेलिंग किती, ह्या 6 महिन्यात बघा सेलिंग किती, आणि ह्या दोन्ही 6 महिन्यात सेलिंग किती झाली बघा. झालं, इथं कळालं का बघा. ह्या पॉइंटला सेलिंग स्ट्रॉंग होती, इथे पण सेलिंग थोडी स्ट्रॉंग दिसत होती, पण त्याच्या खाली वीक झाली. त्याच्यानंतर बघा ह्या दोन्ही कॅन्डल एकदम छोट्या झाल्या. म्हणजे जेव्हा पण कधी एका हायर टाइम फ्रेमच्या सप्लाय झोन मधून हायर टाइम फ्रेमच्या डिमांड झोन मध्ये जेव्हा प्राइस येते तेव्हा त्या डिमांड झोनच्या आसपास ना असं स्ट्रक्चर क्रिएट व्हायला चालू होतं. लेट्स सी, इथं आपल्याला खूप स्ट्रॉंग डिमांड झोन दिसलाय. हे बघा, हा क्वार्टरली डिमांड झोन आहे, तो किती भारी आहे बघा, किती जबरदस्त मुवमेंट आहे याची. हा क्वार्टरली डिमांड झोन आहे. इथे काय करतो, क्वार्टरली डिमांड झोन हा मेन्शन करतो मी इथे. दिस इज अ क्वार्टरली डिमांड झोन.
किती एकदम शार्प आणि भारी मोमेंटम आहे बघा. रॅली बेस रॅली रॅली, इम्पल्सिव्ह बेस इम्पल्सिव्ह इम्पल्सिव्ह, अशा दोन बुलिश कॅन्डल्स आहेत, बुलिश इम्पल्सिव्ह कॅन्डल्स आहेत. किती जबरदस्त झोन आहे. त्याचबरोबर जर समजा सप्लाय जर बघितला त्याच्या अगेन्स्ट, ह्या झोनच्या अगेन्स्ट सप्लाय जर बघितला, काय झालं? सेम सप्लाय क्रिएट झाला, पण ह्या कॅन्डलला एका कॅन्डलनं संपवले का? नाही. एक दोन तिसरी कॅन्डल आली तरी पण ह्या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग दिली नाही ह्या कॅन्डलने, बरोबर? खाली तर बाईंग झालं. बाईंग झाल्या झाल्या काय झाले बघा, हळूहळू सप्लाय एकदम स्लो झाला आणि मार्केट इथं साईडवेज गेलेलं आहे. आता मंथली आलो मी. मंथली मध्ये तर अजून एक कोइन्साइड करणारा आपल्याला इथे डिमांड झोन दिसतोय. कोइन्साइड करणारा आपल्याला इथे डिमांड झोन दिसतोय. हा झाला मंथली डिमांड झोन. आता या मंथली हायर टाइम फ्रेमची डिमांड झोन चालण्याचे चान्सेस का असतात? कारण काय याचं? कारण इन्स्टिट्यूशनचे सगळे जे काही ऑर्डर्स असतात मेजर, हे त्या लेवलला पेंडिंग असतात. एक एक नॉर्मल जर जनरल जर उदाहरण म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय देऊ मी, सांगा? कन्सिडर करा, एक मुलगा आहे लहान आणि त्याचे वडील आहेत. त्याच्या वडिलांनी, ठीक आहे, त्याच्या वडिलांनी त्यांचं स्वतःच एक खूप जबरदस्त असा एम्पायर उभा केलेला आहे. म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी टॉप मध्ये, म्हणजे भांडण करायला पण म्हणा किंवा अभ्यासात म्हणा किंवा बिझनेस मध्ये म्हणा, असं जर समजा ते एक पर्टिक्युलर त्या वडिलांनी त्यांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केले. समजा त्यांचा मुलगा जो आहे त्या वडिलांच्या जर जवळ असेल, ठीक आहे, त्या वडिलांच्या सोबत असेल नेहमी, तर तो रिस्क घ्यायला, राईट, तर तो रिस्क घेण्यासाठी किंवा जर कोणाशी एखादे भांडणं झालं असेल तर त्या भांडणात उतरण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता तो तिथे डायरेक्ट उतरणार का? कारण त्याला तिथं वडिलांचा सपोर्ट आहे त्याच्या, बरोबर? त्याला त्याच्या वडिलांचा सपोर्ट आहे. पण जर समजा तो मुलगा त्याच्या वडिलांपासून काही अंतराने लांब राहतोय, दूर राहतोय, तर तो कुठली रिस्क घेईल का पटकन? कुठल्या भांडणात पडण्याची रिस्क घेईल का? नाही. लगेच बिझनेसमध्ये कुठल्याही तिथं त्या दुसऱ्या ठिकाणी उतरण्याचा रिस्क घेईल का? नाही. का? वडिलांचा सपोर्ट जो आहे तो लांब आहे माझ्यापेक्षा. त्याच पद्धतीने जेव्हा जे हायर टाइम फ्रेम्स आहेत ना, हायर टाइम फ्रेम्स, वीकली, मंथली, इयरली, हे काय आहेत? त्या सगळ्या मार्केटचा खूप मॅक्झिमम एक सपोर्ट आहे. तर मी म्हणतो हा जो सपोर्ट झालाय, हा सपोर्ट जो दिसतोय, हा जो डिमांड दिसतोय, तो मी म्हणतो क्वार्टरली जो डिमांड झोन आहे तो आजोबांचा सपोर्ट आहे. मंथली जो डिमांड झोन आहे तो वडिलांचा सपोर्ट आहे. आणि वीकली जर डिमांड झोन बघितला, एंट्री जी मुलाला घ्यायची आहे ती डेलीलाच घ्यायची आहे. ओके, डेलीलाच घ्यायची आहे. तर डेली, वीकली बघा, वीकलीला पण आपल्याला एक डिमांड झोन सापडलेला आहे ह्या लेवलला. ड्रॉप बेस 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 रॅली रॅली, ऑल टाइम हाय इथून, ह्या लेवल पासून ऑल टाइम हाय. कोण? JSW एनर्जी. म्हणजे त्या मुलाला त्याच्या सगळ्या अख्ख्या फॅमिलीचा इथं सगळा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मग मला सांगा तो का घाबरेल इथं रिस्क घ्यायला? का घाबरेल इथं कोणताही बिझनेस करण्यासाठी उतरायला? नाही घाबरणार ना. एखाद्याचं कोणासोबत भांडण झालं तर नाही घाबरणार, तो फॅमिली सोबत आहे. ठीक आहे. सो मी मंथली डिमांड झोनचा जो होता त्याला रिमूव्ह मारतो आणि आता डेलीला आपल्याला एंट्री कुठे मिळते, त्या पोराला डेलीला कुठे रिस्क घेतोय ते आपण बघूया. ओके,
डेलीला जर जर बघितलं आपण, तर डेलीला जी एंट्री पडते ती ह्या लेवलला पडते. ह्या लेवलला एंट्री दिसते, राईट. कलर चेंज करतो याचा. I'll mark it here as a entry. हा, आता जे मी सगळं सांगतोय ते हे सगळं हायर टाइम फ्रेमचं सांगतोय. अजून आपण लोअर टाइम फ्रेमला गेलं नाही. लोअर टाइम फ्रेमचं अनालिसिस थोडंसं क्वाइटली डिफरंट आहे ऍडव्हान्स मध्ये. ते आपण लोअर टाइम फ्रेमला गेल्यानंतर कळूया, समजेल आपल्याला. ठीक आहे. या लोअरला कुठेही आपल्याला एंट्री दिसत नाही. एक तर नाहीच, ही पण एक रिॲक्शन आहे ह्या डिमांड झोनची. हा जो डिमांड झोन आहे ह्याची ऑलरेडी टेस्टेड आहे. हा जो डिमांड झोन होता ही तर ऑलरेडी टेस्टेड आहे, साइडवेज गेलेला आहे, आणि मग इथे एंट्री आपली क्रिएट होते. बट मी मागाशी सांगितल्याप्रमाणे एक मेजर सप्लाय झोन, एक मेजर रिएक्शन आले, आपल्याला एंट्री मिळाली, वेल अँड गुड, इथं एंट्री मिळाली. पण आपल्याला एक्झिट कुठपर्यंत पाहिजे? ह्या लेवलपर्यंत एक्झिट पाहिजे, बरोबर ना? या लेवलपर्यंत आपल्याला एक्झिट पाहिजे. पण लगेच आपल्याला एक्झिट देणार आहे का? असं होत नाही. व्हेरी शॉर्ट केसेसमध्ये काही असे ट्रेड्स असतात जिथे हाय लिक्विड असतात, त्या केसमध्ये कधी कधी होऊ शकतं. पण आता इथं तसं झालेलं नाही. इथं काय झालं, समजा जरी आपल्याला एंट्री मिळाली, बट तुम्ही बघा किती शार्प सेलिंग आलेलं आहे, किती शार्प सेलिंग आलेलं आहे. हे जवळपास सेलिंग साधं सुद्धा नाही. या टॉप पासून सेलिंग जे आले ते इथपर्यंत जवळपास 50% ऑफ मिळते आपल्याला JSW एनर्जी. आणि जे आता मार्केटमध्ये जे ट्रेंड आहे, काय त्याला म्हणतो आपण, प्राइस ऍक्शन ज्याला आपण म्हणतो, किंवा मार्केटमध्ये जे चालू आहे ते बघा. इथं काय दिसते, इथे हेड, सॉरी हा हेड, हे दोन शोल्डर दिसतात, बरोबर का? याला काय म्हणतात? हेड अँड शोल्डर म्हणतात. हेड अँड शोल्डर नाही तयार झालेला हा हेड अँड शोल्डर नाहीये. तुम्ही बघा ना, इथे काय केलं, इथं सायकोलॉजी काय सांगतो बघा. ऐका, ह्या लेवलला इथे एक सेलिंग जे आलेलं आहे, त्या सेलिंग मध्ये छोटे छोटे कॅन्डल जे रेड झाले त्याच्या डाऊन साईडला बघा किती बाईंग पण तेवढंच झालेलं आहे. बाईंग पण तेवढंच झालेलं आहे. आणि ह्या कॅन्डल नंतर ह्यांना तर संपवलेलं आहे. ठीक आहे. ह्या बेस नंतर इथं काय झालं, ह्याच्या अगेन्स्ट म्हणजे ह्या सगळ्या कन्सोलिडेशनच्या वरती काय दिलं, क्लोजिंग दिलं. बट त्याच्यानंतर एक सेलिंग चालू झालं. आपल्याला हे चांगलंच माहिती आहे की आता हा जो एक झोन आहे तो वीकली सप्लाय झोन आहे. जेव्हा वीकली सप्लाय झोनला प्राइस इथं टच झाली बघा, डाऊन साइड मुवमेंट आली का? आली ना. पाहिजे असतं तर ह्यानं ह्याच्यावरती पण जाऊन क्लोजिंग दिलं असतं जर बाईंग स्ट्रॉंग असती तर. बट इथं बाईंग स्ट्रॉंग नाहीये, कारण ह्या दोन रेड कॅन्डल बघा तुम्हाला इथं काय दिसतंय. ही जी बाईंग कॅन्डल क्रिएट केली ही फुल पीपल म्हणजे रिटेलर्सना फुलिश करण्यासाठी कॅन्डल क्रिएट केली. हा एक मेजर सप्लाय झोन झालाय, कारण ह्या रेड कॅन्डल, ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे. भलेही दोन कॅन्डलने दिली असेल पण क्लोजिंग दिलेली आहे. म्हणून हा एक वीकली शार्प झोन झाला. ह्याला टच केलाय बघा, ह्याला टच केला, खाली आला. जेव्हा आता एवढं शार्प सेलिंग जर झालं असेल, ठीक आहे, तर अशा झोन मध्ये डायरेक्ट एंटर करणं, दिस इज अ व्हेरी रॉंग थिंग. दिस इज अ व्हेरी रॉंग थिंग. प्राइस मध्ये व्ही शेप रिकव्हरी आणि साइडवेज जाऊन रिकव्हरी होणे हा एक थोडासा फरक आहे. क्वाइट डिफरन्स आहेत दोघांमध्ये, व्ही शेप रिकव्हरी मध्ये आणि साइडवेज रिकव्हरी मध्ये. आता जर इथं बघितलं, आपण डेलीला जाऊन एक करेक्ट करूया. डेलीला जाऊन आपल्याला कळेल की आपली एंट्री एक्झॅक्टली कुठे पाहिजे होती. ओके, प्राइस डाऊन साइड आली, लोअर लोच करत आलेली आहे, प्रत्येक लो तोडत आलेली आहे. ठीक आहे, प्रत्येक लो तोडत आलेली आहे. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला, प्राइस जशी टॉप डाऊन यायला लागली तशी, म्हणजे फक्त इथेच बघा, ह्या लेवलला बघा किती सेलिंग जे आहे ते एकदम कमी झालं, इथे परत वाढलं. ह्या लेवलला परत सेलिंग कमी, स्ट्रॉंग. खरं म्हणायचं तर प्राइस ऍक्शन झाले ती ह्या लेवलला झाले.
इथे खरंच शार्प सेलिंग झाले. ठीक आहे, एकदम शार्प सेलिंग झाले ह्या कॅन्डलने. आता इथं सायकोलॉजिकल लेवल बघा, इथं काय सांगते सायकोलॉजिकल लेवल बघा. डिमांड झोन मध्ये आल्या आल्या प्राइस मध्ये रिॲक्शन येत नाहीत. हा सुद्धा एक पार्ट डिमांड झोन मध्ये आलाय. विकला वगैरे टच झाला असेल बॅक साईडला. ठीक आहे, जर इथं बघितलं ना आपण, हे बघा, हा एक डिमांड झोन मध्ये इथे आलेलाच आहे ह्या लेवलच्या. बट इथं काय झालं ह्या लेवलला, मी याला मार्किंग करतो. दिस इज वन ऑफ द मदर चाइल्ड कॅन्डल. हा एक बुलिश पॅटर्न आहे. जे कोणी कॅन्डल स्ट्रक्चर ज्यांनी ऑनलाईन वगैरे व्हिडिओ शिकले असतील तर त्यांना कळालं असेल. हा एक बुलिश म्हणजे मदर चाइल्ड कॅन्डल आहे. ही एक मदर आहे ह्याच्या, म्हणजे छोटी ग्रीन कॅन्डल झाली तर हा एक बुलिश पॅटर्न आहे. रिटेलर्स डायरेक्ट इथं एंटर होणार ही गॅरंटी आहे. आणि त्यांना फसवण्यासाठी ही परत ग्रीन कॅन्डल झाली. त्यांना माहित नाही अजून हिथं सप्लाय झोन आहे, ह्या लेवलचा सप्लाय झोन आहे. ठीक आहे, त्यांना माहितीच नाही अजून ना. मग हिथून काय झालं, प्राइस बघा डाऊन कशी आली बघा, डाऊन एकदम हळूहळू हळूहळू. आणि जे जे लोक ह्या लेवलला एंटर झाले त्यांना घाबरवण्यासाठी ही रेड कॅन्डल झाली. आता आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे जर समजा आपण इथं जर एंट्री घेतली, ठीक आहे, आपल्याला इथं एंट्री मिळाली, बट ही एंट्री व्हॅलिड आहे का, अजून व्हॅलिड नाहीये का, कारण खूप शार्प सेलिंग नंतर प्राइस एका स्ट्रॉंग डिमांड झोन मध्ये आले, तर त्या प्राइसला थोडंसं खेळू द्यायचं असतं. आता तो त्या प्राइसचा जो खेळ असेल तो आपल्याला सांगता येत नाही. तो 1 महिना चालेल, 1 आठवडा चालेल, किंवा 2 महिने चालतील, किंवा 6 महिने चालतील. डिपेंड आहे त्याच्या व्हॉलॅटिलिटीवरती, त्याच्या लिक्विडिटीवरती, ते डिपेंड आहे. इथे काय झालं, ह्या लेवलला जे जे लोक उतरले इथं त्यांचा एसएल हंट झाला. आता जर बघितलं तर इथे एक व्ही शेप रिकव्हरी झाली. म्हणजे इथं व्ही शेप पण म्हणता येणार नाही, इथे एक साइडवेज गेलाय बघा, अप डाऊन अप डाऊन, इथंच खेळतोय प्राइस. राईट, प्राइस काय करते, इथंच खेळते. खरी म्हणली तर प्राइस अप कुठून गेले, ह्या लेवल पासून अप गेले. आता महत्वाची एंट्री आपली कुठं झाली पाहिजे, कुठं नाही झाली पाहिजे. एक तर महत्वाचं म्हणजे जिथं आपण मार्किंग केलं तिथं एंट्री होणं रॉंग आहे. हा, आपल्याला जर समजा एक शॉर्ट टर्म आपल्याला जर प्रॉफिट पाहिजे असेल शॉर्ट टर्म, तर डेफिनेटली हे शॉर्ट टर्म प्रॉफिट आपल्याला त्यानं दिलेलं आहे. 35% रिटर्न दिलेले आहेत. आय ॲग्री, 35% रिटर्न झालेले आहेत. आपण मग काय करू शकतो, एवढंच 35% काढून ह्या लेवलचा जो सप्लाय झोन आहे हे ते एक्झिट करून सोडून देऊ शकतो. हे आपण करू शकतो. बट आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये इक्विटी जे आपण होल्डिंग करतो, जर त्याच्यासोबत म्हणजे तिथं जर ट्रेडिंग करायचं असेल तर आपल्याला इथं इज इज नॉट अ व्हॅलिड एंट्री. आपल्याला पहिल्यांदा हे बघायचं आहे की ह्या झोन जो तयार झालाय किंवा इथं जे ब्रेकआउट्स आलेत, ह्या ब्रेकआउटने कोणकोणत्या सप्लाय झोनला तोडले आणि त्याच्या वरती क्लोजिंग दिले. बघा, हा एक सप्लाय झोन होता, हा एक सप्लाय झोन होता, ह्याच्यावरती गेली प्राइस. हा एक सप्लाय झोन होता, त्याच्यावरती प्राइस गेली. बघा, इथे एक सप्लाय झोन होता ना, हा ड्रॉप बेस बेस ड्रॉप, हा बघा ड्रॉप बेस रॅली, म्हणजे ड्रॉप बेस ड्रॉप, म्हणजे हा पण एक सप्लाय झोन होता. इथं पण एक छोटासा सप्लाय झोन होता. म्हणजे ह्याच्यावरती म्हणजे बॅक टू बॅक जर बघितलं, हे कन्सोलिडेशन, हा सप्लाय झोन, असं सगळं तोडून वरती क्लोजिंग दिली, ज्याला आत्ताच्या मार्केटमध्ये काय म्हणतात, चेंज ऑफ कॅरेक्टर. आत्ताच्या या करंट मार्केटमध्ये सगळे जे काही ट्रेडर्स आहेत याला सीओसी म्हणतात, सॉस, चेंज ऑफ कॅरेक्टर. ओके, इथं काय केलंय, कॅरेक्टर त्यानं हायर टाइम फ्रेमला चेंज केले. बरोबर, मग म्हणू शकतो की आता आपली जी एंट्री व्हायला पाहिजे ती ह्या झोनला जेव्हा प्राइस येईल तेव्हा इथं एंट्री झाली पाहिजे. मग मी काय करतो, ह्या लेवलचं मार्किंग करतो डेलीला, की यस ठीक आहे, मी आता डेलीला करतो ना, प्रॉब्लेम काय आहे त्यात, डेलीला करतो. मी थोडस ह्याला वरती घेतो आणि ह्या लेवलला ठेवतो इथे. आता आपल्याला हे बघायचं आहे की एंट्री एक्झॅक्टली कुठं झाली पाहिजे, या झोनला जी एंट्री झाली पाहिजे ती कुठे झाली पाहिजे. सो मी थोडस लोअर टाइम फ्रेमला जातो.
झोन तर तसे खूप चांगले आहेत, म्हणजे प्रत्येक झोन चांगला दिसतो इथे. म्हणजे तसं बघायला गेलं तर हा झोन पण खूप स्ट्रॉंग आहे, हा झोन. पण इथं ऑलरेडी एक 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 रिएक्शन आलेली आहे इथून, म्हणजे दुसरी रिएक्शन ह्या लेवल पासून किंवा डायरेक्ट डाऊन पासून येईल. तसं बघायला गेलं तर इथे ऑलरेडी, म्हणजे जर एंट्री काय झाली तर मला दिसते 1 अवरला तर इथे दिसते. 15 मिनिटाला जर अजून जर आपल्याला डाऊन साईडला जायचं असेल तर 15 मिनिटाला मी जाऊन एकदा बघतो. व्हॉट हॅपन. येस, 15 मिनिटाला आपल्याला एंट्री कुठे मिळते बघू आपण. 15 मिनिटाला खरोखर एंट्री मिळणार तर आहे का? नाही. 15 मिनिटाला तर एंट्री मिळत नाही आहे आपल्याला. 15 मिनिटाला तर एंट्री मिळत नाहीये. मिळते पण आता ऑलमोस्ट ह्या लेवलला आहे. ठीक आहे, इथं आपल्याला प्राइस मध्ये एंट्री मिळते, बट आता इथं ऑलरेडी टच झालेलं आहे. सो जर समजा इथं शार्प एंट्री घेतली आपण, सो आपल्याला बघायला लागेल इथं एंट्री मिळाली का, नाहीतर मग अवरलीला ह्या लेवललाच एंट्री दिसते. पण ऑलरेडी हा झोन संपलाय, राहिलाय फक्त इथला झोनच राहिलाय आता. मग ह्या लेवलला जर मी एंट्री प्लॅन केली, ह्या लेवलला जर मी एस एल ठेवला, लेट्स से इथे मी एस एल ठेवला. ठीक आहे, आपण काय करू, डायरेक्ट 1 अवरला जाऊन बरोबर आपण तिथं बघूया एंट्री. इथे एंट्री मिळाली. लेट्स से की आता आता ही काय टाइम गेलेला नाही जेएसडब्ल्यू एनर्जी मध्ये. आता सुद्धा आपण एंट्री घेऊ शकतो. इव्हन मी पण एंट्री घेणारच आहे हे स्ट्रक्चर बघून. इथे एस एल दिसतोय आपल्याला. इथे एस एल दिसला. ठीक आहे, मी 1 अवरला जातो. लेट्स से वेअर इट इज एंट्री. वाव, मी खरंच ही ऍक्शन बघितली नव्हती. आता जी झाली ना ती बघितली नव्हती. आपण एंट्री बरोबर ह्या लेवलला ठेवली. तुम्ही बघा किती शार्प एंट्री मिळाली आपल्याला. एकदम कट टू कट एंट्री भेटली, एकदम कट टू कट. आणि आता इथून प्राइस डाऊन साइड येणं, मला तर नाही वाटत की इथून आता डाऊन साइड त्यांना आली पाहिजे. केवढी कट टू कट एंट्री मिळाली पाहिजे. हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला. आपल्याला हेच सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट आहे की आपल्याला एकदम शार्प एंट्री. म्हणून मी माझ्या चॅनलचं नाव स्नायपर ट्रेडर ठेवलं. तर अशा एंट्री आपल्याला कॅप्चर करायची, ही अशी एंट्री आपल्याला मिळाली पाहिजे. किती शार्प एंट्री मिळाली बघा. एवढ्या सगळ्या कन्सोलिडेशन नंतर ही आपल्याला एंट्री मिळाली आहे. बघा, मी म्हटलं होतं ना ह्या लेवलला पण एक चांगला झोन आहे म्हणून. इथून थोडी रिॲक्शन किती स्ट्रॉंग आली बघा ह्या लेवलला. आणि आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर बघा, इथं एंट्री मिळाली. ह्या लेवलला काही सुद्धा राहिलेलं नाही सप्लाय झोन. राहिलाय तर फक्त ह्या लेवलला राहिलाय. ह्यो पण सप्लाय झोन ह्या झोनचा रिॲक्शन आहे. इथे सप्लाय झोन कोणताच नाही, इथे टच आहे, इथे टच झालाय. ठीक आहे, इथे तर कन्सोलिडेशन आहे. म्हणजे जर समजा ह्याला तोडायचं झालं आणि हा जे कन्सोलिडेशन झाले ते इथनं सगळं पडले, ह्या सप्लाय झोन मधनं पडले. हा सप्लाय झोन सुद्धा ही जी रिॲक्शन आहे, म्हणजे डायरेक्ट मला दिसतंय की एसबीआय म्हणजे सॉरी काय जेएसडब्ल्यू जी एनर्जी आहे तो फायनली ह्या लेवल पर्यंत डायरेक्ट जाणार. ह्या लेवल पर्यंत इथं दिसते. हा अल्टिमेटली इथं एंट्री, याचा अर्थ मी तर डायरेक्ट जे वीकली बघितलं ना आपण सप्लाय झोन, वीकली सप्लाय झोन ऑलमोस्ट त्याच्यात जवळच येते वीकली सप्लाय झोन. आणि हा जर एकदा सप्लाय झोन तुटला ना तर इथं काही सुद्धा त्याला थांबवण्यासाठी नाहीये. ह्या लेवलला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं ना, ह्या लेवलला काही सुद्धा थांबवण्यासाठी नाही. जर समजा इथूनच ह्याला वरती जायचं ना तर आय होप की त्याला जेएसडब्ल्यू एनर्जीने इथूनच अपमू दिली पाहिजे. एकदा तो फक्त काय करू दे. आता माझी तर एंट्री मिस झालेली ह्या लेवल पासून, बट तुमची पण कदाचित झाली असेल, कारण हे मी पण खूप दिवसानंतर स्ट्रक्चर बघतोय. बट ह्या लेवल पासून जेव्हा रिॲक्शन येईल डाऊन साइड, त्याच्यानंतर मी एंट्री घेणार. बट जेएसडब्ल्यू
एनर्जी मध्ये जबरदस्त जबरदस्त मुवमेंट झालेली आणि ह्या लेवल पर्यंत आपलं एक्झिट असणार. फायनली तर टार्गेट एक हे असणार आहे, टार्गेट 2 हे ते असणार आहे ह्या लेवलला. ह्याच्यावरती ह्याच्यावरती काही सुद्धा नाही. हे बघा इथं सुद्धा काही सुद्धा नाही. हे इथनं ह्याची रिॲक्शन झालेली इथं. देन हा जो झोन होता ह्याची रिॲक्शन ऑलरेडी आलेली आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यू एनर्जीला काही सुद्धा कोणी कुठलीच प्राइस ऍक्शन थांबू शकत नाही. इवन फक्त निगेटिव्ह काही न्यूज नाही पाहिजे याची. निगेटिव्ह न्यूज नाही काय पाहिजे कुठली. इंडियन पीपल म्हणजे डायरेक्ट पॅनिक सेलिंग मध्ये धडाधड धडाधड शेअर सेल करतात. त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या रेड कॅन्डल तयार होतात. ही डायरेक्ट का नाही डायरेक्ट अपमूव्ह आहे ह्या लेवल पासून. ओके, आय होप स्नायपर एंट्री कळाली असेल सगळ्यांना की स्नायपर एंट्री काय महत्वाची आहे. मी काय काय पॉइंट्स आता सांगितले. साईडवेज जाणं, पर्टिक्युलर सप्लाय झोन संपवणं, मग त्याच्यानंतर मार्केट खाली येणं आणि आपल्या एंट्री पर्यंत येण्यासाठी वेट करणं पेशंटली. तुम्ही बघा आपण एंट्री मार्किंग केलेली आहे फेब 2025 ला आणि फेब 2026 ला एंट्री मिळाल्या. सॉरी 23 जानेवारीला एंट्री मिळाल्या. 1 आवर टाइम आहे. आपण 1 वर्ष नाही थांबणार. पण इन्स्टिट्यूशन जे असतात ते इथं एंट्री मारून बसलेले असतात. उगाच आहे का एवढी प्राइस लगेच वर जाणार आहे. इन्स्टिट्यूशन इथं येऊन बसलेले आहेत सगळे आता. ओके, हा एक झाला. लेट्स से अजून एखादा आपण स्टॉक बघूया. जेएसडब्ल्यू झाला. एनटीपीसी एक खूप जबरदस्त स्टॉक झाला होता. मी सध्या तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेम मधनं आपण अंडरस्टँड करू एनटीपीसी ला. पण कधी पण टॉप डाऊन अप्रोच खूप इम्पॉर्टंट आहे. टॉप डाऊन अप्रोच. एनटीपीसी मध्ये जर बघितलं तर वीकली डिमांड झोन इथे मी वीक टू वीक मार्किंग करतो. वीकली डिमांड झोन. बट तसं बघायला गेलं तर तो वीकली डिमांड झोन मधून येऊन रिॲक्ट नाही झाला. तो जस्ट थोडासा वरती येऊन रिॲक्ट झाला, जस्ट थोडासा इथे. ठीक आहे, आपल्याला लगेच इथे एंट्री घ्यायची नाही. आपल्याला पहिल्यांदा कन्सोलिडेशन अंडरस्टँड करायचे की काय झाले इथे. आपल्याला ते अंडरस्टँड करायचं आहे. आपली माप एंट्री बघा इथे. आता एंट्री मिस पण होण्याचे चान्सेस बरेच झालेत आपले. जर समजा ह्याला जर मी डिमांड झोन कन्सिडर केला तर माझी स्नायपर एंट्री जस्ट इथं कुठेतरी होईल. बट आता जर स्ट्रक्चर बघितलं तर ती एंट्री मिस झालेली असेल. ओके, आपण आता प्राइस ऍक्शन करू. प्राइस ऍक्शन अंडरस्टँड करू. बघायला गेलं तर मी विकलीचा सप्लाय झोन जर बघितला, विकलीचा एक सप्लाय झोन तयार झालेला आहे. त्याच्यानंतर एक शार्प सेलिंग तयार झाली आणि इवन ह्याच्यानंतर टार्गेट हेच असणार आहे. म्हणजे जर समजा तुम्ही बघितलं इथं ह्या लेवलनं ह्या बॉटमनं काय केले, डेलीला जाऊ आपण. डेलीला जाऊ. डेलीला कळेल आपल्याला सेम जेएसडब्ल्यू सारखं स्ट्रक्चर झाले का. सेम जेएसडब्ल्यू सारखं स्ट्रक्चर झाले. प्राइस डाऊनसाइड आली. डाऊनसाइड आल्यानंतर एक रिएक्शन अशी दिली जेणेकरून इथं नंबर ऑफ रिटेलर्स ऍड झालेत. बघा आजकाल ना मुवमेंट जी असते बाईंग साईडची, तरी जर समजा पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर मार्केट असं वर जात असेल ना तर याचा अर्थ ते कदाचित फेक पण असू शकतं, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रिटेलरचं पार्टिसिपेशन ऍड करण्यासाठी त्यांना एक फेक मूव्ह क्रिएट केलेली असते. फेक मूव्ह. ठीक आहे, आता जर समजा एखादा रिटेलर्स ह्या लेवलला किंवा इथे एंटर झाला असेल तर नक्कीच त्याचा एसएल जर इथे एंटर झाला तर ह्याच्या खाली असेल, जर इथे एंटर झाला तर ह्याच्या खाली असेल. बघा इथे एसएल हंट केला का, इथे ह्या लेवलला एसएल हंट केला. देन त्याच्यानंतर ह्या लेवलला बघा हा एक झोन दिसतोय आपल्याला डेलीचा. हा झोन इथे बेसिकली 2 झोन दिसतात आपल्याला. म्हणजे वीकली डिमांड झोन मध्ये प्राइस तर आली पण त्याच्याबरोबर डेलीला 2 झोन दिसतात.
आणि त्याचबरोबर ह्या झोनने काय केले, या सगळ्या कन्सोलिडेशननं काय केले, ह्या लेवलला ह्या लेवलचं सेलिंग ह्या लेवलचं सेलिंग ऑलमोस्ट संपवले. म्हणजे इथं जो सप्लाय होता, इथं जो सप्लाय होता, म्हणजे ही तर ही जी रिॲक्शन आहे, म्हणजे मी ह्याला कन्सिडर करतो 1 2 3, ह्या 2 ते 3 कन्सोलिडेशनला सप्लाय झोनला संपूर्ण वरती क्लोजिंग दिली. ऍग्री? संपूर्ण वरती क्लोजिंग दिली. ऍग्री? मी तर मार्किंग करतो, हे बघा मी तर मार्किंग केलं. हा एक लेवल होती जिथे प्राइस एकदा टच व्हायची खाली पडायची, एकदा टच व्हायची खाली पडायची. ते झालं, इथं टच झालं खाली पडलं, पण ह्याच्यावरती एक्झॅक्टली क्लोजिंग गेली. राईट? आता आपली एंट्री कुठं प्लॅन होते? सो आता बघायला गेलं तर एंट्री एक ह्या लेवलला पण होते आणि ह्या लेवलला पण होते. याचं कारण काय सांगतो तुम्हाला. याचं कारण असं की ह्या लेवलला एंट्री का प्लॅन होते, जर आपल्याला इथे एंट्री घ्यायची असेल तर मी काय करणार, एक स्नायपर एंट्री म्हणून एक याच्या डाऊनसाइड मुवमेंटला जाणार. आपण एक काम करूया, आपण एक्झॅक्टली ह्या झोनला कुठे एंट्री प्लॅन होते ते आपण जाऊ, 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन त्या झोनला एंट्री कुठे प्लॅन झाली ते चेक करू. एंट्री कुठे प्लॅन होते ते फिगर आउट करू. ओके, सो बेसिकली हे हॅमर बेस 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 रॅली रॅली रॅली, म्हणजे माझी तर एंट्री आवरली बेसिस जर बघितली तर ह्या लेवलला कुठे तर होईल, इथे इथे होईल. अजून आपण जर 15 मिनिटाला जर जायचं म्हटलं तर कदाचित दिसणार नाही 15 मिनिटाला. ठीक आहे, 15 मिनिटाला जाऊ आपण. येस, 15 मिनिटाला जी एंट्री माझी जनरेट होते ती ह्या लेवलला होते, इथे इथे एंट्री तयार होते माझी. ओके, डेलीला बघा आता एंट्री कुठे तयार झाली, बरोबर ह्या लेवलला वरतीच तयार झाली, इथे एक एंट्री तयार झाली. आता जसं म्हटल्याप्रमाणे इथे जवळपास विकली डिमांड झोनचा सपोर्ट आहे, डेलीच्या डिमांड झोनचा सपोर्ट आहे, बरोबर. म्हणजे सगळ्या मोठ्या लोकांचा इथं सपोर्ट भेटलाय. मग एक तर इथं एंट्री प्लॅन होते ही दिसते आपल्याला. दुसरी गोष्ट, हा पण जर लेवल आपण बघितली, ही लेवल ही लेवल ही लेवल सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. याचं रिझन काय, बॅक टू बॅक 2 ग्रीन कॅन्डल आहेत आणि हा तर ओरिजिन आहेच. ह्या ओरिजिन साठीच मी वेट करतो तो एनटीपीसी मध्ये येण्याला, पण ह्या ओरिजिनली प्राइसच आली नाही. प्राइस रिॲक्ट जी झाली ती ह्या लेवल पासून झाली. माझी एंट्री मिस झाली, ह्या लेवलला एंट्री मिस झाली, दॅट इज आय ऍग्री. बट नंतर जेव्हा मी अनालिसिस केलं तर असं दिसतंय की ही लेवल सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. याचं रिझन काय, बॅक टू बॅक 2 ग्रीन कॅन्डल, प्रिव्हियस हा झोन पण, हा वरती झोन तर आहेच, पण तुम्ही बघा ना ह्या झोनच्या वर सुद्धा ह्या लेवलनं क्लोजिंग दिलेली, ह्या लेवलने ह्याच्यावरती क्लोजिंग दिली ना. म्हणजे ओरिजिन दोन, म्हणजे दोन आपल्याला डिमांड झोन सापडले. म्हणजे जर समजा मी ही लेवल बघितली इथून ते इथपर्यंत, मी काय करतो आता, नाही सगळंच डिलीट करतो आणि देन ही लेवल मार्क करतो. ही लेवल मार्क करतो. हा, आता हे कन्सोलिडेशन होतं, इथे रेजिस्टन्स होता, या रेजिस्टन्सच्या वरती क्लोजिंग दिली. लोक काय करतात, रिटेलर्स ह्या लेवलला ब्रेकआउट झाले की बाय करतात, ब्रेकआउट झाले की बाय करतात. ब्रेकआउट झाला त्यानंतर अजून अजून बायर्सला इथं बोलवलं आणि ह्या सप्लाय झोन मधनं रिॲक्शन आली. ह्या सप्लाय झोन मधनं रिॲक्शन आली का, राईट, या सप्लाय झोन मधनं रिॲक्शन आली आणि या सगळ्यांचा एसएल हंट करून या लेवलनं परत एक मुवमेंट दिली. बट आपली एंट्री कुठे आता, जर समजा ह्या लेवलला एंट्री जर घ्यायची झाली तर थोडंसं आपण टाइम फ्रेमला थोडंसं खालती जाऊ
आणि मग चेक करू की आपल्याला एंट्री कुठे मिळणार आहे. हा डिमांड झोन होता, राईट. इथं कन्सोलिडेशन झालं होतं. ओके. सो आपल्याला जी एंट्री मिळणार आहे ती ह्या लेवलच्या थोडंसं मी वरती एंट्री ठेवतो, इथे एंट्री ठेवतो. इथे एंट्री ठेवतो, डायरेक्ट डेलीला जातो आणि चेक करूया आपण. ओ बापरे, हे बघा कधी कधी काय असतं, आपण एकदम प्रिसिजन पॉइंटला एंट्री घेणं पण आपलं चुकीचं जाऊ शकतं ना. माझं असं बऱ्याच वेळी होतं. एंट्री जर समजा थोडस वरती ठेवली आपण, इथं ठेवूया. मी स्नायपर एंट्री काय घेतो मध्ये कधी कधी, म्हणजे एकदम लोएस्ट पॉइंटला काय घेतो, कारण एसएल छोटा, अजून छोटा लागतो, त्या हिशोबाने मी प्लॅन करतो. पण कधी कधी काय होतं, ती एंट्री मिस होते. जर तुम्ही बघितलं ना, आता या लेवलला तुम्ही फक्त बघा, हे कन्सोलिडेशन सेम जेएसडब्ल्यू सारखं झाले का स्ट्रक्चर, वरती गेलं देन त्याच्यानंतर साइडवेज गेलं, राईट. तुम्ही मार्केट बघा या लेवलला काय गेले, जिथं जिथं ह्या लेवलला स्नायपर एंट्री ज्यांना ज्यांना मिळाली, कॅन्डलचं स्ट्रक्चर बघा हे, आणि बरोबर ह्याच पॉइंट पासूनच किती पर्सेंट डप आहे एनटीपीसी, 20%. 2 महिन्यात 20%, इट्स नॉट अ जोक. राईट. इथं एंट्री, इथं एसेल, दॅट इज कॉल्ड अ स्नायपर ट्रेडर. असं आपल्याला ट्रेडर बनायचं आहे. आणि अशाच एंट्री इंट्राडे साठी सुद्धा आपण प्लॅन करणार आहे. इंट्राडे सुद्धा अशाच पद्धतीने करायचं आहे. तिथं थोडंसं स्ट्रक्चर माइंडसेट डिफरंट पाहिजे इंट्राडेला. तिथं मोठ्या मोठ्या रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डल होतात, तर तिथं पॅनिक सेलिंग, इमोशनल बिहेवियर, इथं खूप कंट्रोल लागतो. इथे बघा एंट्री मिळाली, इथं माझी एंट्री मिस झाली कारण मी एंट्री इथं ठेवली होती ह्या लेवलला. मी इथं खूप वाट बघत होतो, खूप वाट बघितली इथे मी, बट शेवटी ह्या लेवल पासून रिॲक्शन आली. बट एनिवे, इट्स पार्ट ऑफ गेम. जर समजा ह्या लेवलच्या वरती जर क्लोजिंग झाली आणि इथून जर परत ह्या लेवल पासून जर एनटीपीसी डाऊन आला आणि जर इथे परत आला, तर हमखास इथं एंट्री घेणार मी परत, ह्या लेवलला परत एंट्री घेणार. सो आय होप या ऍडव्हान्स अनालिसिसच्या पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला पॉइंट्स नक्कीच क्लिअर झाले असतील की एखाद्या टाइम फ्रेमच्या सप्लाय झोन मधनं प्राइस येते, डाऊनसाइड येते, ती कशी येते, स्लो कुठे होते, परत साइडवेज जाते, साइडवेज गेल्यानंतर असा एक झोन क्रिएट होतो, त्या झोन मधून प्राइस काय करते, बॅक टू बॅक 2-3 सप्लाय झोन तोडून वरती क्लोजिंग देते. मग आपल्याला एक्झॅक्टली सप्लाय झोन तोडल्यानंतर एंट्री घ्यायची आहे का, नाही, तर आपल्या लेवलला प्राइस आल्यानंतरच आपण एंट्री घ्यायची. आता जर समजा ही प्राइस डाऊनसाइड आली, ऍग्री. जर समजा आलीच नसती तर, इथूनच वर गेली असती तर गेली असती. आपण मिस केला ट्रेड, कन्सिडर करायचा आणि पुढे जायचं, दुसरा ट्रेड बघायचा. बट आपला सेटअप जर हा सांगतोय की कन्सोलिडेशन झाल्यानंतर बॅक टू बॅक 2-3 सप्लाय तोडले आणि मग वरती क्लोजिंग दिले, त्याच्यानंतर मग प्राइस डाऊन येत असेल तर 100% टाइम्स. आणि जर समजा तुम्हाला असे जर झोन दिसले ना, तर काही क्वांटिटी इथे ऍड करा, काही क्वांटिटी डाऊनसाइडला ऍड करा, बस असं ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ठेवायची. मग जर समजा तुम्ही 5,000 क्वांटिटी टाकत असाल तर 2,500 क्वांटिटी इथं टाका, 2,500 क्वांटिटी इथं टाका. सो दिस इज कॉल्ड एज अडव्हान्स स्नायपर ट्रेडर्स. अडव्हान्स प्राइस ऍक्शन आपण अंडरस्टँड करतोय, अडव्हान्स प्राइस ऍक्शन. ठीक आहे. आता ही ग्रीन कॅन्डल झालेली बघा, या ग्रीन कॅन्डल नंतर कुणी पण म्हणेल इथनं आता बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डलच होणार, कसलं स्ट्रॉंग बाईंग झाली इथं. बट नाही ना, तसं होत नाही. इथं अजून रिटर्नच नाही ऍड केलं. इथं प्रत्येकाचा एसएल खाल्ला, याच्या खाली हे बघा एसएल खाल्ला इथे. सगळ्यात महत्वाचं तेच आहे. इथून बघा तुम्ही, हे कन्सोलिडेशन सगळं बघा, हे कन्सोलिडेशन बघा. ह्या कन्सोलिडेशन मध्ये काय दिसते, ह्या कन्सोलिडेशन मध्ये बघा काय दिसते. प्राइस जर सेलिंग आली असती ना, जर मी अजून जर समजा ह्याला सेलिंग म्हटलं असतं, तर ह्या प्राइसने ह्याच्या खाली, ह्या झोनच्या खाली क्लोजिंग दिली असती तर म्हटलं असतं की येस,
एनटीपीसी अजून डाऊन येणार आहे. हा कंटिन्यूस साइडवेज गेलेला आहे आणि ह्या साइडवेजला ह्या सगळ्यांची लिक्विडिटी, आता लिक्विडिटी बघा इथं, इथं सगळ्या लोकांनी बाय केलं असेल सपोर्टला, ह्या लेवलला एक जाता जाता कन्सेप्ट सांगतो. हा एक सपोर्ट आहे आणि हा एक रेजिस्टन्स आहे. आता जेव्हा प्राइस इथे येते प्रत्येक जण बाय करणार, जेव्हा प्राइस इथे येते प्रत्येक जण सेल करणार. बाय सेल चालू आहे. म्हणजे काय झालं, इथे ज्या ज्या लोकांनी बाय केले त्यांचा खाली काय असणार आहे, एसएल असणार आहे. कोणता? सेल साईडचा. त्याला काय झालं, हा टॉप आणि हा बॉटम ह्याच्या आतमध्ये प्राइस खेळते. हा टॉप आणि हा बॉटम ह्याच्या आतमध्ये प्राइस खेळते, म्हणून याला काय म्हणतात, इनसाइड लिक्विडिटी हंटिंग. ठीक आहे, इनसाइडर लिक्विडिटी हंटिंग म्हणजे आतल्या झोन मध्ये तो काय करतोय, लिक्विडिटी हंट करतोय. हे वेगवेगळे टाईप नुसती नावं दिलेले, त्याचं काय एवढं पण जास्त मनावर घेऊ नका तुम्ही, फक्त कन्सेप्ट अंडरस्टँड करा. इथं काय, ह्या लेवलला काय केलं, इथे पहिल्यांदा हे कन्सिडर करा बघा, इथे जे ज्या लोकांनी सेल केले ह्या लोकांचा सगळ्यांचा एसएल खाल्ला, म्हणून ही ग्रीन कॅन्डल पहिली वर गेली. का? कारण ज्या ज्या लोकांचा सेल साइडचा जो ट्रेड असतो त्यांचा जो एसएल असतो तो काय असतो, बाय साइडचा. म्हणजे काय होणार आहे, इथं लोक बाय करणार डायरेक्ट. म्हणजे बाय हा एसएल असल्यामुळे काय होणार, डायरेक्ट ग्रीन कॅन्डल झालं, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट रेड कॅन्डल. परत काही रिटेलर्सने ऍड केलं, परत फेक ब्रेकआउट केला. हे सांगता येत नाही मार्केटमध्ये, फेक ब्रेकआउट हे एकदा होईल, दोनदा होईल, तीनदा होईल किंवा होणारच नाही हे सांगता येत नाही. पण इथे काही पण होऊ दे ना, आपण एंट्री इथे घेऊन बसलोय, ह्याच्या पुढे आता मला काय पण होऊ दे, आपण ऍडव्हान्स लेवलला इथे एंट्री घेऊन बसलोय. इथं कन्सोलिडेशन बघा, आता ह्या रेड कॅन्डल बघून इथं कोणी पण म्हटलं असतं की आता ह्या झोन तोडणार आहे, हे सगळं झोन तोडून खाली येणार, आणि मी सुद्धा म्हटलं होतं की हा झोन तोडून इथं खालीपर्यंत आला पाहिजे होतं. ह्या लेवलला आला असताना मी डायरेक्ट एंटर होणार होतो, ऑप्शनला पण आणि माझ्या म्हणजे इक्विटीला पण. बट इथं काय झालं बघा, साइडवेज गेले, इथंच इथंच हळूहळू हळूहळू इथल्या इथंच खेळायला लागला. आणि जेव्हा एखादी प्राइस एवढी स्क्वीज होते ना, एवढी कितीतरी दिवस स्क्वीज होते ना, त्याची रिॲक्शन ही अशीच असते. आणि हे आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की एनटीपीसी मध्ये कॅन्डल झाल्या तर डायरेक्ट ग्रीन कॅन्डल झपाझप अशा मोठ्या होणार. स्लो काय होणारच नाही, कारण कुठलाही स्ट्रक्चर जर समजा स्क्वीज झाला असेल, खूप दिवस थांबला असेल एकाच ठिकाणी, तर खूप शार्प बाईंग येते त्याच्यामध्ये. तुम्ही कोणताही चार्ट ओपन करा, असं जर झालं असेल तर असंच होणार. सो लिक्विडिटी पण एक छोटा पॉईंट तुम्हाला सांगितला, ठीक आहे. बट लिक्विडिटी स्ट्रीपचा थोडासा मोठा पॉईंट आहे, तो आपण कदाचित मी क्रिप्टोमध्ये जेव्हा गोल्डचं अनालिसिसचे व्हिडिओ टाकेन किंवा गोल्डचं ट्रेडिंग लाईव्ह मी चालू करेन, तेव्हा आपण नक्कीच ते अंडरस्टँड करू की लिक्विडिटी कुठं होते आणि कुठं नाही होते. सो आय होप व्हिडिओज हा ॲडव्हान्स लेवलचा सगळ्यांना आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नक्कीच अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही थॉट प्रोसेस करा की इन्स्टिट्यूशन सुद्धा विचार केला पाहिजे, ज्याला मी रिटेलर्सना पकडू तर कुठं पकडू, माझ्या अगेन्स्ट ही एंट्री घेतात, माझ्या अगेन्स्ट ही एक्झिट घेतात, अशा लेवलची आपली थॉट प्रोसेस पाहिजे. जोपर्यंत ट्रेड आपल्या सेटअप मध्ये येत नाही, जोपर्यंत प्राइस आपल्या सेटअप मध्ये येत नाही, तोपर्यंत एंट्री एक्झिट बघायचीच नाही. मार्केट वरती चाललंय, पळतंय, हे मी सुद्धा केलेलं आहे, माझ्या अनुभवातूनच सांगतोय, हे मी सुद्धा केलेलं आहे. इथं मार्केट गेलं ना या लेवलला, इथे आम्ही एनएचपीसी वगैरे बाय करून ठेवले, अजून माझा लॉस मध्ये चालू आहे, अजून माझं लॉस मध्ये आहे इक्विटी. ठीक आहे, इथं वर गेला की आम्ही बाय करायचो, हे चुकीचं आहे. ठीक आहे, सो प्लीज ट्रेड सेफली आणि नक्कीच तुमचे सगळे मित्रांना ट्रेडिंगची सवय लावा मित्रांनो, खूप स्ट्रॉंग करिअर आहे याच्यात. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.